दिवसामध्ये मी तुम्हाला विश्वास देतो, जिल्हा नियोजनची निधी असेल, पक्षाची कुठलीही सरकारची निधी असेल, ही फक्त महायुतीच्याच कार्यकर्त्यांना भेटेल, बाकी कोणालाही भेटणार नाही, कोणालाच भेटणार नाही। मी माझ्या लोकांना सांगितलेलं आहे, उभाटा आणि महाविकास आघाडीच्या गावांच्या सरपंचांची यादी काढा। जिथे जिथे उभाटा किंवा महाविकास आघाडीचे सरपंच असतील, पदाधिकारी असतील, ती त्या गावामध्ये एकही रुपयाची निधी देणार नाही, एवढं मी तुम्हाला आजच सांगतो। काहीच देणार नाही। कोणाला गावाचा विकास करायचा असेल इथे येऊन प्रवेश करून जावा, भरघोस काम होऊन जातील, नाही तर विकास होणार नाही। आपला कार्यक्रम सोपा आणि स्पष्ट असतो, आपण हात जर राखून ठेवत नाही, त्याची चिंता करू नका। म्हणून हे भाषण ऐकून ते उरले सुरले कोण असतील, आत्ताच सांगा, चव्हाण साहेबांची वेळ आम्ही घेऊन घेतो, पुढची तारीख बुकिंग करून टाकू। म्हणून आपला कार्यक्रम स्पष्ट आहे। आता 31 मार्च संपून दे, या वर्षाची निधीचा विषय संपलाय, पुढच्या वर्षी याद्या घेऊन बसणार, गावाची नावं घेऊन बसणार। समोर आपल्या महायुतीचा झेंडा दिसला नाही, निधी कट, बोंबलत बसून दे माझ्या नावाने, काही फरक पडत नाही। आपला बॉस वरती खंबीर बसलेला आहे, मला कसली चिंता नाही। आपला कार्यक्रम सरळ स्पष्ट आहे। म्हणून उरले सुरले काय असतील, आमच्या नवीन सहकार्यांना सांगेन, जुन्या पक्षातले आपले उरले सुरले असतील त्यांना सांगा, बाबा काय मिळणार नाही, चल आता मी गेलोय ना, तुला पण तुझं भलं करून टाकीन। म्हणून आपल्याला या निमित्ताने सांगेन की ह्या जिल्ह्यामध्ये, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चव्हाण साहेबांना मी विनंती करणार आहे, चव्हाण साहेब, येणाऱ्या निवडणुका आपण 100% भाजपच्याच दिशेने आपण लढवलं पाहिजे। 100% होऊन जाऊन दे ना, मैत्रीपूर्ण लढू, काय हरकत नाही। तुम्ही वरिष्ठांची चर्चा करा, आम्हाला सांगा, मैत्रीपूर्ण निवडणुका होऊन जाऊन दे, ताकदीने लढू। जे येतील तो पुढे महायुतीच्याच बसणार आहे, दुसरं कोण तिथे बसणार नाही। आम्ही काय बसायला देणार नाही। चुकून काय 2-4 निवडून आले तर नाही, फोडून आम्ही आतमध्ये घेणार, तिथे काय तिथे ठेवणार नाही। आपला कार्यक्रम सरळ स्पष्ट आहे। आता या जिल्ह्यामध्ये महायुती सोडून बाकी अन्य कोणीही जास्त राजकारण करू शकणार नाही, ह्याची काळजी मी निश्चित पद्धतीने घेईन, एवढा विश्वास चव्हाण साहेबांना मी सांगेन। कारण का काय